महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मार्च 1930 रोजी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काळाराम मंदिराबाहेर 5 वर्ष अविरत सत्याग्रह केला होता। त्यानंतर मंदिरात दलित बांधवांना प्रवेश मिळाला होता। या सत्याग्रह सुरू झालेल्या दिनाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह वर्धापन दिन, अभिवादन सोहळा आणि धम्मसंस्कार विधी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळाराम मंदिर सत्याग्रह कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्याच अनुषंगाने 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे बौद्ध भंतेजींच्या आणि आरपीआय यांच्या गटनेत्या तथा माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध वंदना तसेच धम्मसंस्कार विधी होऊन हा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रथमतः महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच कीर्तिमान शिलालेख येथे बुद्ध वंदना घेत नारे देण्यात आले। या प्रसंगी नारायण गायकवाड, अमोल पगारे, पवन क्षीरसागर, भारत म्हस्ते, समाधान जगताप, संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, बाळासाहेब गायकवाड, पुष्कराज गायकवाड, चेतन वाघमारे, भिकचंद शेवाळे, महेश गांगुर्डे, मनोज गायकवाड, मनालीताई जाधव, रत्नाकर वाघमारे, अमोल निकम, सागर गायकवाड, विकी लोंढे, दीपक खरात, बाळासाहेब सोळसे, रवी पालवे, दीपक उबाळे, मनोज अहिरे आदी जण आरपीआय पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते। या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी किंवा त्यांचा जो इतिहास आहे तो आपल्या सर्व भावी पिढींना माहीत होण्यासाठी या ठिकाणी आपण सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, 2 मार्च हा कार्यक्रम नाशिकमध्ये झाला पाहिजे अशी त्यावेळेला त्यांनी भावना व्यक्त केली आणि त्या काळामध्ये मी पण नगरसेवक होतो, आमचे प्रकाशजी नगरसेवक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लगेच होकार दिला आणि आज तागायत तेव्हापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना, दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि या सत्याग्रहामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला होता त्या काळातली मग ती मारुजी असतील, काळे कंपनी असतील, गायकवाड असतील, भालेराव असतील, सर्व जे काही आपले पूर्वज होते या ठिकाणी भारतीयांनी सगळं विषय का झाला की बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीने मंदिरामध्ये प्रवेश करण्याची मुभा होती मग आम्हाला का नको, आणि म्हणून हा जो लढा या ठिकाणी 2 मार्च 1930 पासून चालू झाला। त्या अगोदर केरळामध्ये पेरियार स्वामी होते, त्यांनी देखील अस्पृश्यांना त्यावेळेला मंदिरामध्ये प्रवेश भेटत नव्हता आणि त्यांनी देखील असाच लढा त्या ठिकाणी दिला आणि कदाचित बाबासाहेबांच्या या काम करण्याच्या प्रभावावर कदाचित तो देखील एक प्रभाव असेल आणि या लढ्यामध्ये खरं जर बघितलं तर दादासाहेब गायकवाड यांचं नेतृत्व एवढं खंबीर होतं की दादासाहेब गायकवाडांमुळे बाबासाहेबांना आपलं जे पुढील काम असेल ते कामकाज असेल 5 वर्षाच्या लढ्यामध्ये दादासाहेबांनी एवढा खंबीरपणे हा तो सत्याग्रह सांभाळला आणि त्याला विजयी रथाकडे नेलं। हे कौतुक आपण एवढं कमी केलं। प्रतिभा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र असं अभिवादन करते आणि आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन असून या दिनाच्या मी आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। खरं तर 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सत्याग्रह केला होता तो हा काळाराम मंदिराच्या फक्त प्रवेशासाठी नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या जी काही अस्पृश्यता होती त्या अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, त्याचप्रमाणे सामाजिक समता आणि सामाजिक न्याय हा प्रस्थापित होण्यासाठी हा खऱ्या अर्थाने सत्याग्रह केला गेला होता आणि या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांसोबत असलेले सर्व अनुयायी त्यांना सुद्धा मी विनम्र असं अभिवादन करते। त्याचप्रमाणे हा जो लढा आहे हा 5 वर्ष लढा चालला आणि तेव्हा आपला बाबासाहेबांना आणि त्यांच्या अनुयायांना आणि आपल्या सगळ्यांना
न्याय हा मिळालेला होता. जवळपास 1940ला आपल्या बांधवांना या मंदिरामध्ये प्रवेश हा मिळाला होता. आणि मला परत सांगावंसं वाटतं की हा लढा फक्त मंदिराच्या प्रवेशासाठी किंवा देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता, तर हा लढा फक्त आणि फक्त सामाजिक एकता आणि सगळ्यांना समान वागणूक ही मिळावी. जसं संविधानामध्ये लिहिलेलं आहे की समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही जी काही मूल्यांचा उल्लेख केलेला आहे, या मूल्यांसाठी बाबासाहेब हे बरेच वर्ष झगडले आणि त्यांनी संविधान निर्मिती केली. आणि या संविधानातून आपल्या सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी असं विनम्र अभिवादन या स्तूपाला करते. आणि ज्या पवार काकांनी आणि त्यांच्या पत्नींनी जो काही सत्याग्रहामध्ये असा लढा दिला बाबासाहेबांसोबत, त्यांना सुद्धा मी सॅल्यूट करते. आणि त्याचप्रमाणे खरं तर आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांनी ही परंपरा या काळाराम मंदिराच्या दरवाजाच्या समोर जी वर्षानुवर्षापासून आपण कार्यक्रम हा सुरू ठेवतो, पण काही कारणास्तव ते आपल्यात नसले तरीही आपल्याला बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवरती आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार आणि स्वागत करते, कारण की त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे सर्व केडरची टीम या ठिकाणी उपस्थित राहिला, सगळ्या महिला भगिनी इथं उपस्थित राहिला, त्यांचे सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करते आणि थांबते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.